शपथ सोहळ्याआधी नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक। मोदींनी नव्या टीमला सांगितला एनडीए सरकारचा अजेंडा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान नाही। मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी। अजित पवार कॅबिनेटवर अडून बसल्याची फडणवीसांची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी। रामदास आठवले तिसऱ्यांदा, तर प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ घेणार पहिल्यांदा शपथ। नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। राष्ट्रपती भवनामध्ये संध्याकाळी 7:15 वाजता पार पडणार सोहळा। अनेक देशांचे प्रमुख राहणार उपस्थित, तर मल्लिकार्जुन खरगेंना सुद्धा निमंत्रण। जे नेते मराठा समाजाला त्रास देतील त्यांना विधानसभेत पाडणार, मनोज जरांगेंचा इशारा। तर पराभूत उमेदवारांचं मराठा समाजावर खापर फोडणं सुरू। नाव न घेता मुंडे बंधू भगिनींवर सुद्धा निशाणा। महायुतीच्या नेते आणि प्रवक्त्यांनी विचारपूर्वक बोलावं। फडणवीसांनी नितेश राणे, संजय शिरसाट, चित्रा वाघ, नवनीत राणांचे कान टोचले। तर मुंबईतील बैठकीमध्ये महायुतीचा झेंडा पुन्हा रोवण्याचा सुद्धा संकल्प। सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा। एकाच दिवसात सोनं 1400 रुपयांनी स्वस्त। आज सोनं 71,500 रुपये प्रति तोळा, तर चांदीच्या भावामध्ये सुद्धा 600 रुपयांची घसरण। आणि मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचं आगमन। ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा पाऊस। तर नायगाव भाईंदर दरम्यान मुंबई अहमदाबाद मार्ग खचलेल्या मार्गाची दुरुस्ती, मात्र दुर्घटना होण्याची भीती। पुणे आणि कोकणामध्ये सुद्धा पावसाचं आगमन।